मंडळी, सरकारची अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर खात्रीशीर पेन्शनची हमी देते। एप्रिल 2025 पर्यंत अटल पेन्शन योजनेत 7,65,00,000पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली आहे। एक 18 वर्षाची व्यक्ती दर महिन्याला फक्त 210 रुपये भरून त्याच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला किमान 5,000 रुपये पेन्शन म्हणून मिळवू शकते। आज आपण बघणार आहोत याच अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती, ज्यामध्ये या योजनेची वैशिष्ट्य, रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि दर महिन्याला किती रक्कम भरली की किती पेन्शन मिळेल याची माहिती। सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंडळी, आधी आपण बघूया अटल पेन्शन योजनेची पात्रता काय आहे, म्हणजे या योजनेत कोण सहभागी होऊ शकतो। सर्वप्रथम खातेदार हा भारतीय नागरिकच असला पाहिजे। तसंच या योजनेत वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली पण 40 पेक्षा कमी वय असलेली कुठलीही व्यक्ती सहभागी होऊ शकते। मात्र वयाची 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणीही यात सहभागी होऊ शकत नाही। ही योजना खास करून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे। उदाहरणार्थ, घरकाम करून चरितार्थ चालवणाऱ्या व्यक्ती, मजुरी करणाऱ्या व्यक्ती, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले किंवा अशाच प्रकारची कामं करणारी व्यक्ती या योजनेत नाव नोंदणी करू शकते। मात्र जी व्यक्ती इन्कम टॅक्स म्हणजे प्राप्तिकर भरत असेल अशा व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत। थोडक्यात, ज्यांना खरोखरच गरज आहे अशाच व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात। तर ही होती योजनेची पात्रता। आता बघूया अटल पेन्शन योजनेत खातं सुरू कसं करायचं। मंडळी, अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करण्यासाठी तुमचं एखाद्या बँकेत किंवा पोस्टात बचत खातं असावं लागतं। तसंच त्या बचत खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे, म्हणजे जोडलेलं असलं पाहिजे। तसंच तुमचा फोन नंबर आधार आणि बँक खात्याबरोबर जोडला गेलेला असला पाहिजे। मात्र या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट नसली तरी तुम्हाला अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करता येत नाहीत किंवा अडचणी येऊ शकतात। मात्र या तिन्ही गोष्टी पूर्ण झालेल्या असतील तर तुमचं अटल पेन्शन योजनेत खातं नक्की सुरू करता येईल। खातं सुरू करण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं ज्या बँकेत बचत खातं असेल त्या बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करण्यासाठीचा फॉर्म भरून दिला आणि सोबत आवश्यक कागदपत्र जोडली, म्हणजे तुमचं खातं सुरू केलं जातं आणि तुमच्या खात्यातून अटल पेन्शन योजनेसाठीचा हप्ता ट्रान्सफर करून घेतला जातो। फक्त तुम्ही तुमच्या बचत खात्यात त्या हप्त्याच्या रकमेएवढी रक्कम शिल्लक ठेवणं आवश्यक आहे। तसंच पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 20 वर्ष तरी पैसे भरावे लागतील। उदाहरणार्थ, जर तुम्ही 30व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत नाव नोंदणी केली तर तुम्हाला पुढील 20 वर्ष म्हणजे तुमच्या वयाच्या 50 वर्षांपर्यंत अटल पेन्शन योजनेत नियमितपणे पैसे भरावे लागतील। मात्र अटल पेन्शन योजनेत जर एखाद्या खातेदाराने नियमित पैसे भरले नाही तर काय होईल? या बाबतीत संबंधित व्यक्तीचं खातं 6 महिन्यानंतर गोठवलं जाऊ शकतं, 12 महिन्यानंतर निष्क्रिय केलं जाऊ शकतं आणि 24 महिन्यांनंतर बंद केलं जाऊ शकतं। तसंच पैसे न भरण्याची चूक वारंवार केल्यास खात्यातून देखभाल वर्गणी आणि इतर शुल्क वजा केली जाऊ शकते। आता बघूया डेथ क्लेम विषयी माहिती। मंडळी, जर खातेदार विवाहित असेल तर त्याचा जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी हा डिफॉल्ट नॉमिनी असतो। डिफॉल्ट म्हणजे काय, तर खातेदाराचा मृत्यू झाला तर पेन्शनच्या रकमेवर जोडीदाराचा म्हणजे पती किंवा पत्नीचा पहिला अधिकार असतो आणि जर खातेदाराचा मृत्यू झाला तर जोडीदाराला म्हणजे पती किंवा पत्नीला त्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शनची रक्कम मिळत राहते। मात्र खातेदार आणि त्याचा जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी दोघांच्याही मृत्यूनंतर नॉमिनीला जमा झालेली रक्कम दिली जाईल। आता आपण बघूया अटल पेन्शन योजनेत खातं सुरू केल्यावर किती हप्ता भरावा लागतो। मंडळी, अटल पेन्शन योजनेत 1,000, 2,000, 3,000, 4,000 आणि 5,000 अशा वेगवेगळ्या रकमांची पेन्शन मिळू शकते। त्यामुळे तुम्हाला तुमच्या वयाच्या 60 वर्षांनंतर किती पेन्शन हवी आहे त्यावर ही दरमहा हप्त्याची रक्कम ठरवली जाते। तसंच तुमचं वय किती आहे त्यावर सुद्धा दरमहा हप्त्याची रक्कम ठरवली जाते। त्यामुळे खातेदाराचं वय 18 वर्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 42 रुपये भरावे लागतील, म्हणजे खात्यातून ऑटो डेबिटद्वारे काढून घेतले जातील। या बाबतीत जर तुम्ही दर 3 महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर तुम्हाला 125 रुपये दर 3 महिन्याने तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील आणि जर तुम्ही दर 6 महिन्यातून एकदा हप्ता भरणार असाल तर 248 रुपये दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यातून कापून घेतले जातील। जर खातेदाराचं वय 25 वर्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 76 रुपये खात्यातून ऑटो डेबिटद्वारे घेतले जातील। या बाबतीत जर खातेदार दर 3 महिन्यातून एकदा हप्ता भरणार असेल तर त्याच्या खात्यातून 226 रुपये दर 3 महिन्यांनी कापून घेतले जातील आणि जर दर 6 महिन्यांनी खातेदार हप्ता भरणार असेल तर त्याच्या खात्यातून 449 रुपये दर 6 महिन्यांनी कापून घेतले जातील। अशा प्रकारे तुमच्या वयानुसार आणि पेन्शनच्या रकमेनुसार हप्ता कमी किंवा जास्त होऊ शकतो। त्यासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया।
समजा खातेदाराचं वय 39 वर्ष असेल आणि त्यांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 264 रुपये खात्यातून घेतले जातील। या बाबतीत जर खातेदाराला दर 3 महिन्यातून एकदा हप्ता भरायचा असेल तर दर 3 महिन्यांनी 787 रुपये भरावे लागतील आणि जर दर 6 महिन्यातून एकदा हप्ता भरणार असेल तर दर 6 महिन्यांनी 1558 रुपये कापून घेतले जातील। तर अशा प्रकारे पेन्शनची रक्कम आणि खातेदाराचं वय या दोन्हीनुसार दरमहा, दर तिमाहीला किंवा दर 6 महिन्यांनी पैसे बचत खात्यातून कापून घेतले जातात। मंडळी, तुम्हाला वेगवेगळ्या वयासाठी आणि वेगवेगळ्या पेन्शनच्या रकमांसाठी किती हप्ता द्यावा लागेल हे बघायचं असेल तर त्याची माहिती देणाऱ्या चार्टची लिंक कमेंट्समध्ये दिली आहे, तो चार्ट तुम्ही बघू शकता। पण अटल पेन्शन योजनेचे फायदे काय काय आहेत किंवा या योजनेत गुंतवणूक का केली पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही सरकारी योजना आहे, त्यामुळे पेन्शनची हमी आपल्याला मिळते। दुसरी गोष्ट म्हणजे हप्ता अतिशय कमी आहे, त्यामुळे अगदी कमीत कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीसुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकतात। तसंच वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला पैशाची चिंता राहणार नाही, कारण दरमहा खात्रीशीरपणे पेन्शन मिळायला सुरुवात होईल। पण अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करायला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत? अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करायला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट चालेल। बँकेची माहिती देण्यासाठी बँकेचं पासबुक म्हणजे त्याची झेरॉक्स द्यावी लागेल। अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करण्याचा फॉर्म भरून द्यावा लागेल। आधार कार्ड आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल, म्हणजे आधार कार्डाची झेरॉक्स द्यावी लागेल। तसंच 2 पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावे लागतील। एवढी कागदपत्र आपल्याला अटल पेन्शन योजनेत खातं सुरू करायला द्यावी लागतील। फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडलेला असला पाहिजे। आधार क्रमांकाशी तुमचा मोबाईल क्रमांक जोडलेला असला पाहिजे। तो मोबाईल क्रमांक चालू असला पाहिजे। बंद केलेला किंवा इनॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक चालत नाही। पण अटल पेन्शन योजनेत मुदतीपूर्वी खातं बंद करता येतं का? मंडळी, त्यासाठी 2 महत्त्वाचे नियम आहेत। पहिला नियम म्हणजे जर खातेदाराचा मृत्यू झाला तर खातं बंद करता येऊ शकतं आणि दुसरा नियम म्हणजे खातेदाराला काही असाध्य आजार झाला असेल आणि त्यावर उपचार करण्यासाठी पैशाची गरज लागली तरच खातं बंद करता येईल। तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही अटल पेन्शन योजनेच्या सगळ्या अटी आणि शर्तींमध्ये बसत असाल तर लगेचच योजनेत खातं सुरू करा आणि 60 वर्षांनंतर पेन्शनचा आनंद घ्या। आणि या योजनेविषयी काही शंका किंवा प्रश्न असतील तर कृपया कमेंट्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद। आम्ही पर्सनल फायनान्स म्हणजे गुंतवणूक या विषयावर एक वेबसाईट सुरू केली आहे, म्हणजे ज्यांना व्हिडिओ बघण्याऐवजी वाचनाची आवड आहे त्यांना ही वेबसाईट अतिशय उपयोगी पडणार आहे। त्यामुळे एकदा आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या। वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलीच आहे, पण तुम्ही ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये जाऊन investomarathi.in असं टाईप करून एंटर केलं की आपली इन्व्हेस्टो मराठी ही वेबसाईट उघडेल, ज्यामध्ये आम्ही प्राप्तिकर, शेअर मार्केट, बचत योजना, इन्शुरन्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिलेले आहेत। तेव्हा नक्की आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या कमेंट्स नक्की द्या।